मनोज जरांगे पाटीलनी पुणेમાં મરાઠા આરક્ષણ મુદ્દે પત્રકાર પરિષદ યોજી હતી, જેમાં मनोज जरांगे माहिती જણાવી હતી. नाही महत्व देतो, हिम्मत माहीत झाली त्याला हिम्मत चांगली माहीत झालेली. हिम्मत काय असती हे त्याला चांगला माहीत झालेलं आहे. आता तरी ओबीसीचं वाटोळं करू नको मला. ओबीसी मराठा एकत्र आहे. तुझ्या राजकीय स्वार्थासाठी तू राजकारणी माणूस आहे. गोरगरीब मराठ्यांचं गोरगरीब ओबीसीचं वाटोळं करू नको, कारण तुझं राजकारण तू साधण्यासाठी गोरगरिबांचे भांडणं लावू नको. एवढंच काम फक्त बाकी कर तू. बाकी मी बघतो काय करायचं, किती निवडून आणायचे काय ते सगळं मी बघतो. अभियान दरेकरांचं, फडणवीसांचं अभियान, षडयंत्र, सापळा, मराठ्यांचे समाज एकत्र झालाय, त्यात फूट दाखवायची एवढी धडपड आहे त्यांची एकच मरमर चालली की मराठ्यात फूट दाखवायची, बाकी काय नाही. देवेंद्र फडणवीसांचं तेवढं स्वप्न आहे, मराठ्यात फूट दाखवायचं, बाकी काहीच नाही. आता मराठ्यात फूट पडतच नसती कधीच. आता हे कुठला काळ असू द्या, काळ कोणचाही असू द्या, प्रत्येकाकडे 4-2 सूर्य असतीलच. त्यामुळे त्याचं काय मनावर घेत नाहीत आम्ही. पण फूट पडणार नाही आणि फडणवीसांचं स्वप्न कधीच साकार नाही होणार, कधीच. मी आहे तोपर्यंत मराठ्यात फूट दिसणार नाही. मराठ्यांना आरक्षण सुद्धा ओबीसी मिळणार असणार. हो, नाही आरक्षण दिल्यावर का सगळ्याच राखीव तर मराठी पहिल्यांदा निवडून आणणार आहे. आमच्या विचाराच्या राखीव सगळ्या जागा आम्ही निवडून आणणार. बाकीच्या जागेवर सगळ्या जाती धर्माचे लोक आम्ही देणार, सगळ्या जाती धर्माचे. ही पहिला उठाव असणार आहे की सर्वसामान्याची लाट आली आणि सर्वसामान्य लोक देणारे बनले, सत्तेत गेले. ही पहिल्यांदा घडणार आहे 75 वर्ष. ते दम छाटल्यासारखं झाला होता. ऑक्सिजन पण मिळत नव्हता, असं झालं होतं. एकाएकी चक्कर आल्यासारखं वाटायला लागलं. आणि आता बीपी पण कमी आहे आता सुद्धा. त्यांनी सांगितलंय की तिकडे इथं नाही तर तिकडे गेल्यावर का होईना घ्या उपचार. पुन्हा उपचार आज रात्री मी पुन्हा घेणार आहे. आज नगरला कार्यक्रम असल्यामुळं आता लगेच नगरकडं मी निघालो. सध्या बरी येतं, पण चालायला त्रास होतो कमरात आणि अंगात चमका निघतात कमरात आणि अंग पूर्ण गळून गेलेलं. डॉक्टरांनी काय काळजी घ्यायला लागली? उपचार घ्यावा लागेल म्हणजे ते 5-7 दिवस तरी तुम्हाला उपचार घ्यावाच लागणार आहे. पण आता हे सगळे नगर, नाशिक सगळा दौरा ठरलेला आहे नियोजित. त्याच्यामुळं मी कार्यक्रमाला सगळ्या जाणार.